अजित काकांचा जन्म हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये प्रवरा देवळाली मधला सुट्टीच्या वेळेस मामाकडे जायचे। त्यांना लहानपणी गोट्या खेळायला आवडायचे, पण त्यांचा एक स्वभाव होता, कुठलाही खेळ खेळत असताना जर एखाद्या वेळेस ते हरले नाहीतर आपण हरतोय असं दिसायला लागले तर काही झालं तरी आपण जिंकायचं। कधी कधी तर असं काही व्हायचं की अख्ख्या कुटुंबाला त्याला तिथं थांबावं लागायचं, कारण का दादांची अशी परिस्थिती असायची की गोट्या माझ्या ज्या काय तिथं मी हारलोय खेळामध्ये त्या परत एकदा मी जिंकणारच तरच बारामतीला तिथं जायचं। आणि चुकून जर तिथं एखादं भांडण कोणाबरोबर झालं तर दादा चिडायचे आणि मग बाकीचे त्यांना कुठेतरी सांभाळून घेण्याचा प्रयत्न करायचे, पण कधी कधी ते असंही म्हणून जायचं, असं मी ऐकलं माझ्या वडिलांकडनं, की जर मला कुणी मारलं तर मी अजिबात शांत बसणार नाही, त्याचा तोडीस-तोड उत्तर त्यावेळेस लहान असताना ते त्या ठिकाणी द्यायचे। त्याच्याचबरोबर बारामतीला शाळेला जेव्हा ते जायचे तेव्हा नीरा कनाल हा मधून वाहत असायचा। नीरा कनालमध्ये जर पाणी असेल तर त्यांना थोडंसं लांबून जावं लागत होतं। बघा ना, योगायोग लहानपणी जेव्हा त्यांना लांबून जावं लागत होतं तेव्हा ते सारखे चिडायचे की पाणी कोण सोडतंय, पाणी सोडलं तर मला लांबून जावं लागतंय। पण नंतर 15 वर्ष नीरा कनाल ज्या मंत्रालयाचा भाग आहे त्या मंत्रालयाचं मंत्रिपद हे दादांनी त्या ठिकाणी खूप सक्षमपणे बघितलं, आपण सगळ्यांनी बघितलं। माझ्या वडिलांचे आणि त्यांचे फार चांगले संबंध होते। दोघं एकत्र बऱ्याच वेळा तिथं थांबायचे, राहायचे। त्या दोघांना कृषी क्षेत्र खूप आवडायचं। एकदा त्यांना चांगली जर्सी गाई घ्यायची होती। दोघांनी ठरवलं चला बँगलोरला आपण जाऊ। दोघं गेले बँगलोरला, पैसे थोडे घरून घेतले होते। तिथं गेल्यानंतर तिथं गाया सगळ्या तिथं निवडल्या। आता कसं जायचं तर बजाजचा एक मोठा टेम्पो असायचा, जो काही ट्रॅक्टर नाही तर गाड्या घेऊन यायचा, त्याच्यामध्ये तो बुक केला, त्याच्यामध्ये गाई ठेवल्या। बँगलोरपासून ते बारामतीपर्यंत मग शेण साफ करणं असेल, दूध काढणं असेल, पाणी देणं असेल, दूध काढलेलं विकणं असेल, या सगळ्या गोष्टी अजितदादांनी आणि माझ्या वडिलांनी तिथं केल्या। आणि हे करत असताना कधी बोलून दाखवलं नाही। सहसा सगळ्यांची सवय असते की आमचं लहानपण कसं होतं, किती अडचणीचं होतं, हे सातत्याने अनेक लोक तिथं बोलून दाखवतात, पण दादांनी कधी ते तिथं बोलून दाखवलेलं नाही। त्याच्याचबरोबर असेही काही अनुभव मी ऐकलेले आहेत की जेव्हा लहानपणी ते श्रीनिवास काका